अहो, तुम्ही इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मला घेऊन आले आहात. लोक काय म्हणतील? हे म्हातारे असून इतक्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत आहेत आणि तेही एवढ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये. अरे ममता, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तोही 50वा. एवढा तर हक्क आहे. मी तुला हे सुख, हा आनंद देऊ शकतो. तारुण्य तर आपल्या आईवडिलांच्या सेवेत गेले. त्यांच्या दीर्घ आजारपणात सर्व पैसे खर्च झाले. त्यांच्या औषधांवर आणि दवाखान्यातच सर्व पैसे खर्च व्हायचे. पण आज मी जे काही थोडेफार वाचवू शकलो आहे, त्यात मी तुला हा थोडा आनंद देऊ शकतो ना. आता आपला मुलगाही मोठा झाला आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची चिंता आहे? तोही एक नवीन व्यवसाय सुरू करतोय. मी आता निवृत्त झालो आहे. आता म्हातारपण आरामात निघून जाईल. तेवढ्यात आलोकनाथजी त्यांच्या पत्नीला सरप्राईज करण्यासाठी एक केक ऑर्डर करतात आणि रेस्टॉरंटमध्ये केक कट करून सर्व वेटर्स लोकांना खाऊ घालतात आणि सगळ्यांना सांगतात की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ममताजी शरमेने लाल पिवळ्या झाल्या होत्या आणि म्हणाल्या की अहो, हे सर्व काय आहे आणि पुरे झाले, आता चला घरी जाऊया. आलोकनाथजी तितक्यात गाऊ लागतात, ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवा, तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान. आणि मग बायकोचा हात हातात घेऊन ऑटोमध्ये बसून घरी पोहोचतात. त्याचवेळी समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता आणि लाईटही चालू होती. पण यावेळी घरात कोणीही नव्हते. मुलगाही शहराबाहेर गेला होता. आलोकनाथजी पाहतात तर 2-4 गुंड त्यांच्या घरात घुसले होते आणि दरवाजाही तोडला होता. ममताजींनी घाबरून म्हणाल्या की भाऊ, तुम्ही कोण आहात आणि माझ्या घरात असे का घुसले? तुम्ही लोक बाहेर निघताय की पोलिसांना बोलवू? त्यावर सोहन हसतच म्हणाला की हे घर तुमचं नाही तर आमचं आहे. ही आहेत या घराची कागदपत्रे. या घराच्या मालकाने हे घर आम्हाला विकले आहे. यावर आलोकनाथजी लगेचच म्हणतात की हे घर मी तुम्हाला कधी विकले? तुम्ही लोक खोटे का बोलत आहात आणि हे सर्व काय लावून ठेवले आहे? माझे घर, हे आमचे घर आहे. तेव्हा सोहन म्हणतो की आम्ही गुंड नाहीत. माझे नाव सोहन आहे आणि हे घर मला तुमच्या मुलाने विकले आहे. या घराची कागदपत्रे बघा, त्यावर माझी सही आहे. मी त्याला घराचे पूर्ण 50 लाख रुपये दिले आहेत. म्हणून आता तुम्ही सगळे या घरातून बाहेर निघा. असे म्हणत तो त्या दोघांना धक्का देत बाहेर काढतो. आलोकनाथ आणि ममताजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात की हे सगळे काय होत आहे. त्यांना हे समजू शकले नाही की कधी त्यांचा मुलगा सोहनला हे घर विकून निघून गेला. ऐक बेटा, आमचे ऐकून तर घे. आम्ही या वेळेला कुठे जाणार? या घराच्या एका कोपऱ्यात आम्हाला पडून राहू दे. हवं तर आमच्याकडून काही काम करून, श्रम करून घे, पण आम्ही इथून कुठे जाणार? आता तर खूप रात्रही झाली आहे. सोहन म्हणाला, मी येथे काही वृद्धाश्रम उघडून ठेवला नाही, जे मी सर्व गरीब लोकांना फुकट राहू देईन. माझेही कुटुंब आहे आणि मला इथे एक मोठे हॉटेल बांधायचे आहे. म्हणून तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. तुमच्या मुलाने तुमच्यासोबत जे काही केले ते मला काही माहीत नाही, पण माझं घर मला रिकामं हवं. असे म्हणत तो त्यांचे सामान बाहेर काढून फेकू लागला. आलोकनाथजी आत जाऊन तिजोरी उघडून पाहतात तर त्यांची तिजोरी पूर्णपणे रिकामी होती. तिथे कोणतीही रोख किंवा सोने चांदी नव्हती. सर्व काही लुटले गेले होते. ते आपल्या कपाळाला हात मारू लागले. ममताजी रडतच म्हणाल्या, आपण लुटले गेलो आहोत. आपल्या मुलाने आपल्याला हे काय दिवस दाखवले आणि तो कुठे आहे त्याच्याबद्दल तर काहीच माहीत नाही. अहो, तो आपल्याला लुटून पळून गेला. आपला मुलगा असल्याचे काय चांगले कर्तव्य चोख बजावले आहे. ममता, आमच्या मुलाने आपले दिवाळे काढले. आपल्या मुलाने आपल्याला कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचे सोडले नाही. आता दोघेही आपली बॅग उचलतात आणि घराच्या अंगणात जाऊन बसतात.
आता ते विचार करू लागतात की आता कुठे जायचे. खूप रात्रही झाली होती. दोघांनीही आपापल्या घराच्या दरवाजाजवळ तळ ठोकला. सकाळ झाली की घरच्या मालकाला आपल्यावर दया येईल आणि तो आपल्याला आपल्या घरात राहू देईल. पण सोहनने काही माणसे पाठवली आणि त्यांना तेथून हाकलून लावले. आता मात्र ते विचार करू लागले की आता आपण कुठे जायचे. तेव्हा ममताजी म्हणाल्या की या शहरात आपले कोणीच नाही, तेव्हा आपण कोणाच्या घरी जायचे. त्यावर आलोकनाथजी म्हणाले, ममता, तू काळजी करू नकोस, आपल्याला कुठे ना कुठे जागा सापडेल. या शहरात माझा एकच मित्र आहे. कदाचित आपल्या अडचणीच्या वेळी तो आपली साथ देईल. चल, आपण त्याच्या घरी जाऊया. असे म्हणत ते त्यांचे मित्र दीनानाथजींच्या घरी पोहोचतात आणि त्यांचे दार ठोठावतात. तेव्हा त्यांचा मुलगा बाहेर येतो आणि विचारतो की तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. आतून खूप रडण्याचा आवाज येत होता. रडण्याचा आवाज ऐकून आलोकनाथजी घाबरले आणि आलोकनाथजी यांनी विचारले, दीनानाथ कुठे आहे बेटा? आम्हाला दीनानाथला भेटायचे आहे. काका, आमचे वडील आता या जगात नाही. आता आम्ही त्यांच्यावर अंतिम संस्कार करायला जात आहोत. ही बातमी ऐकून आलोकनाथजी खूप रडायला लागले आणि मित्राच्या मृतदेहाला मिठी मारून रडू लागले. तू सुद्धा निघून गेलास. तू तर म्हणायचास की तुला कधी माझी गरज लागली तर मी उभा राहीन, पण आज तुला उठताही येत नाही मित्रा. दीनानाथजींचे अंतिम संस्कार केले गेले आणि त्यानंतर जेव्हा आलोकनाथजी आणि ममताजी त्यांच्या घरातून परतायला लागले, तेव्हा दीनानाथजींचा मुलगा पवन म्हणाला, काका, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही बेटा, असे काही नाही. आणि ते त्यांच्या घरून परतायला लागले. तेव्हा पवन म्हणाला, काका, मला तुम्ही तुमचा मुलगाच समजा. वडील जरी आता या जगात नसले तरीही या घरात तुमचा तेवढाच हक्क आहे जो पूर्वी असायचा. मला तुमचा मुलगा समजून तुमचा प्रॉब्लेम सांगा काका. मुलगा हा शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बेटा, मी इथे दीनानाथकडे काही मदत मागायला आलो होतो, कारण माझ्या मुलाने माझे घर विकले आहे आणि आम्ही बेघर झालो आहोत. मला वाटले दीनानाथ मला मदत करतील, पण आता तो या जगात नाही. बाबा नाहीत म्हणून काय झालं, मी तर आहे ना. मला शक्य होईल तितकी मी मदत तुमची करेल. याला आपलेच घर समजा. तुम्ही आमच्या या घरात राहू शकता आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, काही अडचणही येणार नाही. माझा खरा मुलगा माझा झाला नाही, पण ज्या आपुलकीने तू माझ्याशी बोललास हेच पुरेसे आहे. आम्हाला फक्त राहण्यासाठी डोक्यावर छप्पर हवा आहे. बाकी मी आमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून घेईन. काका, एकीकडे तुम्ही मला मुलगाही म्हणताय आणि दुसरीकडे मला परकेही करताय. काका, मागची गेस्ट रूम रिकामी आहे, तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. आलोकनाथजी आणि ममताजी त्यांचे सर्व सामान गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवतात. तेव्हा पवन त्यांना म्हणतो, काका, जोपर्यंत तुम्हाला कोणतीही नोकरी मिळत नाही, नवीन नोकरी शोधत नाही, तोपर्यंत तुम्ही इथे कसेही राहू शकता. असेही म्हातारपणात काम कोणी करतं का? म्हातारपणात आईवडिलांची काळजी घेणे हे मुलाचे कर्तव्य असते, पण काही हरकत नाही. तुम्ही याला तुमचेच घर समजा आणि चला जेवायला. आधी काहीतरी खाऊन घ्या काका, प्लीज. मला तुमच्यात माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते. मला असे वाटते की आम्हाला आमचे गमावलेले वडील तुमच्या रूपात परत मिळाले आहेत. काका, चला, आधी काहीतरी खाऊन घ्या. किती वेळ झाला तुम्ही उपाशी बसलेले आहात. बरं बेटा, तू म्हणत असशील तर मी खाऊन घेतो, पण खरं सांगू का पवन बेटा, माझ्याकडून काहीही खाल्ले जाणार नाही. पवन म्हणतो, काका, मला तुमच्या मनातील सर्व वेदना समजत आहेत. तुमच्या मुलाने तुम्हाला दिलेल्या वेदना कोणत्या इतक्या लवकर भरता येणार नाहीत. सुमन, काका आणि काकूंसाठी पटकन जेवण तयार कर. अहो, जरा 1 मिनिटे इथे या. तुम्ही पण कोणालाही घरात घेऊन येता का? माझ्याकडून माझेच जेवण बनवले जात नाही आणि आता या म्हाताऱ्यांसाठी मी जेवण बनवू?
अजूनही घरातील पाहुणे गेलेले नाहीत. आता मी त्यांचे बघू की या लोकांचे? घरात अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम उघडून ठेवले आहे का, जे मी कोणतेही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जेवण बनवून खाऊ घालत राहू? सुमन, तुला काही लाज शरम आहे की नाही? ते बाबांचे मित्र आहेत, पण आपण त्यांना कधी पाहिले नाही. असेही आपण इथे कुठे राहत होतो? वर्षभरापूर्वी आपण इथे शिफ्ट झालो आहोत, तर आपण त्यांना कसे ओळखणार? बिचारे काका खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्या मुलाने त्यांचे घर त्यांच्याकडून हिसकावून घेतले आहे आणि ते घर विकून तो कुठेतरी गायब झाला आहे. काही मुले झाली आहेत या कलियुगात. विचार करूनच मला भीती वाटते. तुम्हाला मूर्ख बनवणे खूप सोपे आहे. कोणीही कोणतीही कहाणी ऐकवतात आणि तुम्ही त्यावर लगेच विश्वास ठेवतात. माझ्याकडून कोणतीही कामं होणार नाहीत आणि मी जेवण बनवणार नाही. तुम्ही कधी एक चमचाही इकडून तिकडे केलाय? तुम्हाला तर फक्त ऑर्डर द्यायचं माहीत आहे, हे बनवून आणि ते बनवून आण. माझा विचार कधी केला आहे का? होईल, मी हे करू शकत नाही. कोणालाही खरंच जेवायला घेऊन येता. काय गरज होती श्रावणकुमार बनण्याची? आता कुठे म्हाताऱ्यांपासून सुटका झाली होती? सुमन एवढं बोलतात पवन तिच्या गालावर एक जोरदार थापड मारतो. सुमन एवढं बोलताच पवन तिच्या गालावर एक जोरदार थापड मारतो. सुमन इतक्या मोठ्याने गळा फाडून फाडून बोलत होती की खोलीत बसलेले आलोकनाथजी आणि त्यांची पत्नी हे सगळं काही ऐकून घेतात आणि काहीही न बोलता शांतपणे त्यांच्या घरून निघून जातात. पवन गेस्ट रूममध्ये जातो तर तिथे आलोकनाथजी नव्हते. पवन धावतच बाहेर जातो आणि मोठ्याने बोलतो, काका, 1 मिनिट ऐकून तर घ्या. तो काका आणि काकूंच्या पाया पडतो आणि बोलतो की काका, माझ्या बायकोच्या वतीने मी तुमची माफी मागतो, पण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. माझ्या मित्राचे कपड्यांचे दुकान आहे, मी त्याच्याशी बोललो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिथे काम करू शकता आणि तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही केली जाईल आणि तुम्ही भाड्याने घर घेऊन राहू शकता. ठीक आहे बेटा, जर तू माझ्यासाठी हे काम केलेस तर खूप बरं होईल. पवन त्याच्या मित्राच्या वडिलांकडून त्याच्या दुकानात नोकरीबद्दल बोलतो. पण काका, त्यांचं दुकान शहरापासून थोडं लांब आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? नाही बेटा, जेव्हा आयुष्याने हा दिवस दाखवला आहे, तर आता या शहरात राहून तरी मी काय करणार? आता तर या शहरातही राहावेसे वाटत नाही. पवन आलोकनाथजींना त्या दुकानाचा पत्ता देतो. आलोकनाथजी यांना त्या कपड्याच्या दुकानात नोकरी मिळते. कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून सर्व ग्राहकांची मनं ते जिंकतात. जो कोणी कपडे खरेदी करायला यायचा, त्यांना खूप प्रेमाने ते कपडे दाखवायचे आणि त्यांची बोलण्याची पद्धतही खूप छान होती. त्यामुळे ग्राहकही खूप प्रभावित व्हायचे आणि त्यांचे कपडेही खूप मोठ्या प्रमाणात विकले जायचे. आलोकनाथजी त्यांच्या काळात खूप चांगले शिक्षक होते आणि मुलांना गोष्टी इतक्या प्रेमाने आणि स्पष्टपणे समजावून सांगायचे की मुलांना खूप लवकर समजायचे. आज त्यांची ही समजदारी व्यवसायातही चमत्कार करत होती. दुकानाची विक्री वाढू लागली होती. दुकानाचे मालक गोपालजी त्यांच्यावर खूप खुश होते. ममताजी भाड्याच्या घरात राहत होत्या. चविष्ट आणि स्वादिष्ट जेवण बनवणे, घरची कामे अगदी टापटीप करणे त्यांना छान जमत होते. ममताजी जेव्हा दुकानात त्यांना टिफिन द्यायला जायच्या, तेव्हा त्याही त्यांच्या पतीला मदत म्हणून दुकानात कपडे विकायच्या. आलोकनाथजींचे जीवन पुन्हा एकदा रुळावर आले होते. दिवस असेच गेले. एक दिवस खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि आलोकनाथजी कपडे काढण्यासाठी धावत धावत गच्चीच्या दिशेने गेले. तेव्हा अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते पायऱ्यांवरून खाली पडले. ते खूप गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या पायाचे हाड देखील मोडले. ममताजींनी त्यांना कसे तरी हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांनी आतापर्यंत जे काही थोडे पैसे जमा केले होते, ते सर्व पैसे त्यांच्या उपचारावर खर्च झाले. आता त्यांना खायला प्यायलाही काहीच पैसे उरले नाहीत. त्या दिवशी ममताजी खूप रडल्या आणि देवाकडे गऱ्हाणी करू लागल्या
की हे देवा, आता ही कसली समस्या आणून ठेवली आहे आमच्या पुढे. आम्ही असे कोणते पाप केले आहे जे या जन्मात आम्हाला भोगावे लागत आहे. कसे तरी आम्ही स्वतःला सांभाळले होते आणि आता पुन्हा तिथेच येऊन पोहोचलो आहोत. तितक्यात कोणीतरी ममताजींचा दरवाजा ठोठावला. ममताजींनी दार उघडले तर समोर घरमालक उभा होता. तो म्हणाला, ममताजी, आज मी तुम्हाला आठवण करून द्यायला आलो आहे की तुमचे 2 महिन्याचे भाडे बाकी आहे. कृपया करून मला माझी भाडे द्या. त्यावर ममताजी म्हणाल्या की मालक, आम्हाला फक्त काही दिवसांची मुदत हवी आहे. यांच्या आजारपणावर सर्व पैसे खर्च झाले आहेत. पण घरमालक म्हणतो की जर 2 दिवसात तुम्ही भाडे दिले नाही तर आम्ही तुमचे सामान उचलून बाहेर फेकून देऊ. आलोकनाथ बेडवर पडून पडून आपल्या असहाय्य जीवनाला कंटाळले होते आणि विचार करत होते की बिचारी ममता एकटी काय काय सांभाळणार. तिला कुणाचा आधारही नाही. आता ममताजी यांनी गोपाळजींच्या दुकानात काम करायचं ठरवलं. आता ममताजी नवऱ्याची सगळी कामं करून, स्वयंपाक करून, त्यांना जेवण भरवून दुकानात जायच्या आणि दिवसभर दुकानाचे संपूर्ण काम करायच्या. त्यांच्या नशिबाला दोष द्यायच्या की देवा, असे मुलं देण्यापेक्षा मुलं न झालेलेच बरे. आम्ही रस्त्यावरच्या भिकाऱ्यांसारखे जीवन जगत आहोत. घरी येऊन पुन्हा सर्व घरची कामे करायची. घर आणि बाहेर दोघांकडे काम करून ममताजीही खूप थकून जायच्या. पण असे असूनही चेहऱ्यावर कधीही उदासी येऊ देत नव्हत्या, जेणेकरून आलोकनाथजी त्यांना उदास पाहून दुःखी नको व्हायला. आलोकनाथजी व ममताजी यांना पाहून खूप दया येत होती की म्हातारपणातही तिला किती कामे करावे लागत आहे आणि मी इथे हातपाय तोडून बेडवर पडलो आहे. तिची काही मदतही करू शकत नाही. ममताजी यांनी गोपाळजी यांच्याकडून थोड्याशा पैशांची मदत घेतली होती आणि त्या घरमालकाला भाडे दिले. एके दिवशी त्या गोपाळजींच्या कारागिरांना डिझाईन सांगत होत्या. त्यांनी तयार केलेल्या डिझाईनचे कपडे ग्राहकांना खूप आवडले. ममताजी जास्त शिकलेल्या तर नव्हत्या, पण त्यांना शिवणकाम, भरतकाम, फॅब्रिक डिझायनिंगची खूप आवड होती. त्यांना जितके डिझाईनचे ज्ञान होते ते तिथल्या कारागिरांना देऊ लागल्या आणि कारागीर त्यानुसार कपडे बनवू लागले. ग्राहकांना त्यांचे डिझाईन केलेले कपडे खूप आवडू लागले. त्यांच्या दुकानातील कपडे लगेचच विकले जाऊ लागले. गोपाळजींच्या दुकानाला मोठी मोठी कंत्राटे मिळू लागली. हे पाहून मालकाला खूप आनंद झाला आणि हळूहळू त्यांनी कपडे ऑनलाईन विकायला सुरुवात केली. मालकाने एका मुलाला कामावर ठेवले, जो घरोघरी जाऊन सर्व कपड्यांची डिलिव्हरी करायचा. गोपाल गारमेंट्स सर्व कपडे इतर शहरांमध्येही विकले जाऊ लागले. गोपाळजी त्यांच्या दुकानाची प्रगती पाहून खूप खुश झाले. एक छोटं दुकान कधी एका मोठ्या शोरूममध्ये बदलले मालकालाही कळाले नाही. त्यांनी ममताजींचा पगार दुप्पट केला. तर इकडे आलोकजीही त्यांच्या पायावर उभे राहिले होते. ते आता चालू फिरू शकत होते. एक दिवस त्यांच्या दुकानात लग्नाचे कपडे बनवण्याची मोठी ऑर्डर आली. घरातील सर्व सदस्य त्यांच्याच दुकानात ऑर्डर देऊन गेले होते आणि वेळेवर कपडे सोडायला सांगितले होते. वधूसाठी लेहंगा आणि नवऱ्या मुलासाठी शेरवानी आणि सर्व सदस्यांसाठी डिझायनर साड्या ऑर्डर केल्या होत्या. सर्व कामे वेळेवर होत होती आणि डिलिव्हरीही आधीच झाली होती. फक्त वराचे कपडे तेवढे राहिले होते, कारण त्या दिवशी डिलिव्हरी बॉय वेळेवर येऊ शकला नाही, कारण त्याची आई आजारी होती. आता गोपाळजी असा विचार करू लागले की दुकान बंद होणार आहे आणि वराचे कपडे अद्याप वितरित केले गेले नाही आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांच्या घरी निघून गेले होते. पण त्यांच्या दुकानाजवळच आलोकनाथ आणि ममताजी यांचे घर होते. तर गोपाळजींनी आलोकनाथजींना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतले आणि सांगितले की या पत्त्यावर नवऱ्या मुलाचे कपडे पोहोचून द्या. आज डिलिव्हरी बॉय आला नाही, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. आलोकनाथजी म्हणाले, नाही नाही मालक, कोणासाठी आजचा हा खास दिवस आहे, मी नक्कीच पोचवतो. आणि हे आमच्या घरापासून खूप दूरही नाही.
आलोकनाथजी डिलिव्हरी बॉय बनून तिथे पोहोचले. ते पार्सल घेऊन लग्न मंडपात पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथले दृश्य पाहिल्यावर ते खाली जमिनीवर पडले. हे काय आहे? हे लग्न कोणाचं आहे? मी चुकीच्या पत्त्यावर तर आलो नाही ना? पत्ताही बरोबर होता, पण समोर त्यांचा मुलगा मनोज उभा होता. आपला मुलगा असा कधी समोर येईल याची त्यांना अपेक्षाही नव्हती. त्याचं सगळं जग हादरलं होतं. त्यांची अवस्था अशी झाली होती की ते हसूही शकत नव्हते आणि रडूही शकत नव्हते. मनोज त्याच्या नोकरांवर जनावरासारखे ओरडत होता की कसं माझं लग्न होणार? अजूनही माझी शेरवानी वेळेवर आलेली नाही. तुला माहीत आहे ना मी कोणाचा जावई होणार आहे? जर मी तुमची तक्रार केली तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. नाही नाही मालक, आम्ही फोन केला होता. तुमची शेरवानी येण्यातच आहे. प्लीज मालकाकडे तक्रार करू नका. नोकर त्यांचा पाया पडू लागले तेव्हा मनोजने त्याच्या पायाने त्यांना धक्का देत तिथून पळवून लावले आणि म्हणाला, जा इथून आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. माझा मूड आणखीन खराब करू नका. ज्या हॉटेलमध्ये माझं लग्न झालं होतं तिथे वधूवर दोघेही होते. मनोज त्यांच्या खोलीत होता आणि वधू तिच्या खोलीत तयार होत होती. आलोकनाथजी विचार करत होते की माहीत नाही कोणत्या निष्पाप मुलीचे आयुष्य हा उद्ध्वस्त करायला निघाला आहे. आधी माझे आयुष्य खराब केले, मला रस्त्यावर आणले. माहीत नाही आता. असो, आता शेरवानी आणलीच आहे तर देऊनच जातो. ते त्यांच्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ही घ्या तुमची शेरवानी. तेव्हा मनोजने त्याच्या वडिलांना समोर उभे असलेले पाहिले. त्याचे डोळे विस्फारले. अरे, तुम्ही भिकारी बनून माझ्या लग्नाला का आले? जर मालकाला कळाले की मी तुमच्यासारख्या रस्त्यावर डिलिव्हरी काम करणाऱ्याचा मुलगा आहे तर त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी होऊ देणार नाही आणि पुन्हा मला तुमचा घाणेरडा चेहरा दाखवायला कधीच येऊ नका. बरं ऐका, तुम्ही आलाच आहात तर तेव्हा एक विधी पार पाडा. मला ही शेरवानी घालून द्या. आलोकनाथजी त्यांच्या मुलाला शेरवानी घालून देतात. फिटिंग तर व्यवस्थित आहे ना? आणि ऐक म्हाताऱ्या, तिथे माझी बुटं ठेवलेली आहेत. ते जरा माझ्याकडे घेऊन ये आणि मला घालून दे. आलोकनाथजी आपला मुलगा मनोजकडे बघतच राहिले. आता माझ्याकडे असे टक लावून पाहू नका. मी तुमचा मुलगा नाही. त्या क्षणी मी माझ्या भिकारी वडिलांचा त्याग केला. आलोकनाथजी म्हणाले की नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे म्हणून तू माझे घर विकले. हो, कारण मला तुमच्यासारखं गरिबीत जीवन जगायचं नव्हतं आणि असं रोज रोज होणारा त्रास मला अजिबात आवडत नव्हता. जेव्हा कष्ट न करता, मेहनत न करता मी श्रीमंत होऊ शकत होतो तर मग मी कशाला काम करू? प्रत्यक्षात आलोकनाथजी त्यांच्या काळात एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि त्यांचे जीवन खूप त्रासासह जगले. त्यांनी खूप संघर्ष केला. ते जे काही कमवत होते ते त्यांच्या आईवडिलांच्या आजारपणात खर्च व्हायचे. कसे तरी ते त्यांचे आयुष्य जगत होते. मनोज लहानपणापासूनच लोभी आणि कपटी माणूस होता. त्याला शॉर्टकट घेऊनच श्रीमंत व्हायचं होतं, कारण लहानपणापासूनच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. पटकन श्रीमंत होण्याच्या नादात तो खूप वाईट संगतीत अडकला होता आणि चोरी, फसवणूक ही त्याची सवय झाली होती. आणि एके दिवशी त्याने वडिलांनाही फसवले आणि वडिलांच्या घरची कागदपत्रे घेऊन तो म्हणाला, मला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि बँकेत तुमचे घर गहाण ठेवून मला या कागदपत्रांवर लोन घ्यायचे आहे. या कागदावर सही करा. आलोकनाथजी त्यांच्या जाळ्यात अडकले आणि मनोजने गुपचूप घर विकले आणि हा सगळा पैसा घेऊन तो पळून गेला. पण नशिबाने त्याच्यासोबत पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली. त्याने जे आपल्या वडिलांसोबत केले होते त्याने ते आपल्या वडिलांची फसवणूक केली आणि त्याच्या मित्राने त्याची फसवणूक केली. त्याचे मित्रही त्याच्यासारखे चोर होते. त्यांनी त्याचे सर्व पैसे लुटून नेले कारण मनोजने बऱ्याचदा त्याच्या मित्राचे पैसे हडप केले होते. आता मनोजला घरी जाण्यात काही अर्थ नव्हता, कारण वडील आधीच दिवाळखोर झाले होते. मनोजने त्यांना उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे तो नवीन बकरा फसवण्याचा प्रयत्न करत होता. तो शहरातील कोणत्या तरी कंपनीत नोकरी करू लागला. मनोज आपल्या वडिलांना मोठ्याने ओरडून म्हणाला,
माझे बूट तर घालून द्या. आलोकनाथजी त्याला बुटं घालू लागले. तेव्हा मनोजनी मुद्दामच शूजवर कॉफी सांडली आणि म्हणाला, म्हाताऱ्या, तुला माझे बुटं दिसत नाहीत का? घाणेरडे झाले आहेत. तिकडे कापड पडले आहे. जा आणि घेऊन ये आणि साफ कर. आलोकनाथजी आपल्या मुलाचे गैरवर्तन सहन करत होते, कारण त्यांना लग्नात कोणताही गोंधळ घालायचा नव्हता. आलोकनाथजी शूज स्वच्छ करण्यासाठी कापड आणायला गेले, तर दुसरीकडे ममताजी विचार करू लागल्या की एवढी रात्र झाली, आलोकनाथजी अजून आले नाहीत. तेव्हा त्या पटकन दुकानात पोहोचतात, तर गोपाळजी सांगतात की ते शेरवानी डिलिव्हरी करण्यासाठी गेले आहेत. आता ममताजीही तिथे पोहोचल्या होत्या, कारण लग्नाचे ठिकाण त्यांच्या घरापासून फार काही दूर नव्हते. ममताजी तिथे जाऊन पाहतात की नवरा मुलगा त्यांचाच मुलगा आहे. तेव्हा त्या त्याच्या मुलाकडे आश्चर्याने पाहू लागतात. आता त्यांनाही समजले होते की त्यामुळेच आलोकनाथजी घरी आले नाहीत, कारण मनोजचं लग्न होतं. ममताजी आलोकजी यांच्याकडे जातात आणि विचारतात की हे सगळं काय होतंय? मला काही समजत नाही. आणि तुम्ही इथे या नालायक व्यक्तीच्या लग्नासाठी का थांबले आहात? ममता, बरं झालं तू पण आलीस. ज्या मुलाने आपल्याला रडवले आणि त्रास दिला, आता बघ मी त्याला कसा धडा शिकवतो. आता तर इकडे कविता वधू बनून मंडपात पोहोचली होती. लग्न सुरू होताच आलोकनाथजींनी कॅमेरामॅनला इशारा केला. कॅमेरामॅन लग्नाचा व्हिडिओ बनवत होता. आलोकनाथ आणि मनोज यांच्यात जे काही संभाषण झाले ते कॅमेरामॅनने सगळं टिपलं होतं आणि मनोजचे संपूर्ण सत्य सर्वांसमोर उघड झाले. मनोज आणि आलोकनाथजींचा व्हिडिओ टीव्हीवर दाखवण्यात आला, ज्यामध्ये मनोज कबुली देत होता की कसा तो कविताला आपल्या प्रेमात पाडतो. त्या घाणेरड्या मुलीशी कोणीही लग्न करू इच्छित नव्हते. मलाही तिच्यावर प्रेम करायचं नव्हतं. मी फक्त तिची संपत्ती मिळवण्यासाठी लग्न करत आहे. नाहीतर माझ्यासारखा हुशार माणूस तिच्याकडे बघणार सुद्धा नाही. बाबा, कविता माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी आहे आणि कंपनीची अर्धी मालकीण आहे. आता कवितालाही मनोजचा हेतू कळाला होता की तो तिच्यावर प्रेम करत नाही, प्रेमाचे खोटे नाटक करत होता. तिची संपत्ती हस्तगत करण्याचा त्याचा प्रयत्न होता. 7वी फेरी पूर्ण होण्याआधीच कविता थांबते आणि मनोजच्या गालावर एक थाप्पड मारते. ती रागाने लाल झाली होती. मनोज बोलू लागला, हे सर्व खोटे आहे. हा म्हातारा माझा बाप नाही, तो खोटे बोलत आहे. तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे त्याच्या गालावर चापट मारायला लागतात. मनोजला चांगलाच घाम फुटला होता. आलोकनाथजी पुढे येऊन कविताला म्हणतात की बेटा, मी फेरे सुरू होण्याआधीच तुझ्या खोलीत आलो होतो, कारण मला तुला संपूर्ण सत्य सांगायचे होते की हा नालायक किती खाली पडलेला आहे. जेव्हा त्याने त्याच्या आईवडिलांना सोडले नाही, त्यांना रस्त्यावर आणून सोडले, तर त्याच्या नजरेत तुझी किंमत किती असणार? त्याच्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा आहे. पण तू मंडपात येऊन पोचली होतीस. तेव्हा मनोज म्हणतो की कविता, तू या फसव्या माणसावर विश्वास ठेवू नकोस. हे खोटं बोलत आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला आयुष्यभर आनंदित ठेवीन. तेव्हा कविता म्हणते की आलोक सर खोटं बोलत नाही. सर, कदाचित तुम्ही मला ओळखले नाही. मी तुमची विद्यार्थिनी होती. तुमच्या प्रामाणिकपणाची चर्चा अख्ख्या शाळेत व्हायची. मी तुम्हाला पाहता क्षणी ओळखले होते की तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही मला शाळेत शिकवले होते. आज तुम्ही दिलेल्या संस्कारामुळेच मी इतकी सक्षम झाली आहे की मी माझ्या आयुष्यात नाव कमवू शकले. सर, तुम्हाला आठवत नसेल, पण जेव्हा कधी शाळेचे विद्यार्थी माझ्या दिसण्यावरून मला चिडवायचे, माझी चेष्टा करायचे, तेव्हा तुम्हीच मला शिकवले होते की खरे सौंदर्य हे मनाचे असते. स्वतःला इतके सक्षम बनवा की त्यासमोर तुमचे बाह्य सौंदर्य फिकट होऊ लागेल. आलोकजींना काहीतरी आठवू लागले. ते म्हणतात, माझा मुलगा मी दिलेले संस्कार शिकू शकला नाही. त्याने माझी इज्जत धुळीत मिसळली. मला कुठे तोंड दाखवण्यासारखे सोडले नाही. पण तू माझे नाव मोठे केलेस. एका शिक्षकाची इज्जत राखली. मुली,
तू सदा खुश राहा. तिला खूप आशीर्वाद दिला. आलोकजी तिथे उपस्थित सर्व पाहुण्यांची मुलाने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागतात. त्यानंतर कविताने मनोजला फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. मनोजला सांगितले की मी तुला तुझ्या खऱ्या ठिकाणी तुझ्या सासरी पाठवत आहे. मनोज आलोकनाथजींची हात जोडून माफी मागू लागला. बाबा, माझ्यासारख्या नालायक माणसाला माफी मागण्याचाही अधिकार नाही, पण तरीही मी तुमची माफी मागतो. जमल्यास कृपया मला माफ करा. मला माझ्या कृतीचा पश्चाताप होत आहे. आलोकनाथजी आणि ममताजी यांनी कधीच त्याला त्यांच्या मनातून, हृदयातून, त्यांच्या आयुष्यातून काढून टाकले होते. माझ्या मनात गेले होते. आलोकनाथजी आणि ममताजी त्यांच्या घरी परतले आणि ममताजींच्या कर्तृत्वाने त्यांची चांगली प्रगती झाली. त्या प्रगती करत राहिल्या आणि आज त्यांच्याकडे छान घर, गाडी, नोकर चाकर सर्व काही आहे. गरजूंसाठी मदत करणे, गरीब लोकांना मदत करणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश राहिला. कारण आलोकनाथजी पैशांच्या मागे कधीही धावले नाही. नेहमी साधेपणाने आपले आयुष्य जगले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? असा नालायक मुलगा जो आपल्या आईवडिलांना रस्त्यावर घेऊन आला, आलोकजींनी त्यांना माफ करायला हवे की नाही? कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. कथा ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलला दिलेल्या तुमच्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. तुमच्या या मोलाच्या पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभार मानते. तुमचं प्रेम असंच सदैव राहावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या या प्रेमामुळेच आम्ही अधिकाधिक पुढे जाण्यासाठी प्रेरित होतो. धन्यवाद.